जुनं पुरुष जे आहे ना, जे ओरिजिनल संचाने सादर केलं होतं, ते मी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे माझ्या दृष्टीने माझ्या डोक्यात कंपॅरिझनला काही स्कोप नाहीये. दुसरीत असताना पहिल्यांदी वाव. मंचावरती पाऊल टाकलं. सो बऱ्याचदा ना भीती जी तयार होते मनात, की अरे बापरे! प्रेक्षक, मग लाईव्ह आहे, मग आपण काय, ती भीती तयार व्हायच्या आतच ती माझी गेली. निघून गेली. पर डे मिळायचा. सो काय म्हणतो आपण त्याला, पेड असलेलं ॲक्टिंग वर्कशॉप ऍक्च्युली. असं मी म्हणेन. कारण करिअरच्या इतक्या सुरुवातीच्या हो. टप्प्यावरती, जिथे माझं तर ठरलं पण नव्हतं मला ॲक्टर व्हायचंय का नाही. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. 40 वर्षांनी खरं तर पुरुष हे नाटक पुन्हा एकदा भेटीला येते रंगभूमीवर आणि 50 प्रयोग असणार आहेत. पण खरं तर जे नाटक अजरामर होतं त्यात प्रत्येक कलाकाराला एक असं असतं की आपण त्या नाटकाचा भाग झालो पाहिजे. खरं तर ती सुवर्णसंधी स्पृहा तुला मिळाली असं मी नक्कीच म्हणेन. काय सांगशील, मुळात पहिल्यांदा जेव्हा पुरुष हे नाटक आलं तुझ्याकडे, तुला ते साकारायचं आहे, काय दडपण, कारण डेफिनेटली दडपण असणारच. तर काय दडपण आहे त्यात? रीमा लागू यांची साकारलेली भूमिका तुला साकारायची आहे. काय सांगशील? मी खरं सांगू का, म्हणजे पुरुष हे नाटक करावं असं तू म्हटलीस तसंच एक्झॅक्टली प्रत्येक अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीचं ते स्वप्न असतंच. ते वाटतच असतं की हा रोल आपल्या वाट्याला यावा. तसा तो माझ्या वाट्याला आला, ह्यासाठी एकतर मला पहिल्यांदा म्हणजे मी खूपच आनंदात आहे. दुसरी गोष्ट, 100% दडपण आहे, पण ते चांगलं दडपण आहे. इन द सेन्स, जुनं पुरुष जे आहे ना, जे ओरिजिनल संचाने सादर केलं होतं, ते मी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे माझ्या दृष्टीने माझ्या डोक्यात कंपॅरिझनला काही स्कोप नाहीये. त्यांनी काही ग्रेट केलं होतं इतकंच मला माहिती आहे. सो आता अंबिका करताना रीमा मावशीने केलेली जी अंबिका होती, तिचा रेफरन्स पॉईंट माझ्याकडे नाहीच एक्झॅक्टली आहे. मी तेच म्हणणार सो होते मी की ती पूर्ण माझ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने, नवीन अँगलनी माझा विचार त्यात टाकून आणि माझ्या दिग्दर्शकाची जी विजन आहे राजन सरांची, त्याला फॉलो करत मी करायचा प्रयत्न करते. सो इन अ वे ही चांगली गोष्ट आहे, की मी ते कुठल्याही पद्धतीचं एक्सटर्नल वेगळं दडपण न घेता हे काम करू शकणार आहे. आणि दडपण येणं ही चांगली गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही जास्त अलर्ट असता, जास्त तुम्हाला एक्झॅक्टली. प्रूव्ह करायची इच्छा असते तुमच्या मनामध्ये, की येस हे चांगलं होईल. कारण नसेल तर मे बी तो ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणू ऑफकोर्स. शकतो. आणि ते नाटकाच्या बाबतीत फार घातक असतं. एक्झॅक्टली. तर कधीच असं, मला तर मला मला खूप त्या दृष्टीने दडपण खूप असतं, की म्हणजे अगदी कितीही प्रयोग झालेले असले नाटकाचे, तरीही पडदा उघडण्याच्या अगोदर तिसऱ्या धाकधूक. बेलनंतर एक धाकधूक असतेच. नॉर्मली सगळ्यांच्याच मनात असते हां. आणि ती सो ते ती खूप छान गोष्ट आहे तसं होत राहणं ही. बरं, रंगभूमी आणि तुझं नातं फार जुनं आहे, कारण आपण येता जाता म्हणालो की रुईया. सो महाविद्यालयाने खरं तर आपल्याला नाटकाच्या दृष्टीने एक घडवणं किती तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आणि पहिल्यांदा रंगभूमीवर आलेला तो दिवस आठवतो का? काही विशेष आठवण आहे? मी अगं रुईयाच्याही अगोदर आमच्या बालमोहनमध्ये माझं पहिलं जे नाटक होतं, पहिली एकांकिका, तेव्हा मी दुसरीत होते. हो. सो दिनूचं बिल नावाची एक एकांकिका आम्ही केली होती आचार्य अत्रेंच्या कथेवरती. सो त्याच्यात मी दिनूचं काम केलं होतं. सो हम्म. मी दुसरीत असताना पहिल्यांदी वाव. मंचावरती पाऊल टाकलं. सो बऱ्याचदा ना भीती जी तयार होते मनात, की अरे बापरे! प्रेक्षक, मग लाईव्ह आहे, मग आपण काय, ती भीती तयार व्हायच्या आतच ती माझी गेली. निघून गेली. राईट. आणि त्यात रुईयासारखी एक अत्यंत सक्षम मला बॅकग्राऊंड मिळाली, जिथे जवळपास मला वाटतं मी 7-8 एकांकिका केल्या असतील रुईयामध्ये असताना. आणि सगळ्या उत्तमोत्तम स्क्रिप्ट्स, उत्तमोत्तम दिग्दर्शक मला मिळाले. तिथे तो बेस झाला तयार. आणि फॉर्च्युनेटली माझ्या नशिबाने ना, जी नाटकं नंतर व्यावसायिक रंगभूमीवर पण मला करायला मिळाली, ती इतकी सुंदर नाटकं होती. आणि ते सगळे रोल्स इतके सशक्त रोल्स होते. म्हणजे नेव्हर माइंड असेल, लहानपण डेगा देवा असेल, नांदी असेल, समुद्र, डोंट वरी बी हॅपी, ही सगळी नाटकं अशी माझ्यातल्या अभिनेत्रीला पुरेपूर वाव देणारी नाटकं एक्झॅक्टली. होती. आणि सशक्त व्यक्तिरेखा, सशक्त संहिता, सशक्त सहकलाकार, असं सगळंच होतं. आणि तेच पुरुषच्या बाबतीत पण झालं, की मी म्हटलं तसं ऑफकोर्स ड्रीम रोल होता माझ्यासाठी पुरुषमधली अंबिकेची व्यक्तिरेखा हा. अशी टीम मिळणं, ज्याच्यामध्ये अविकाका आहे, अविनाश नारकर, शरद पोंक्षे आहेत, निषाद भोईर आहे, नेहा परांजपे, अनुपमा ताकमोगे आणि राजन ताम्हणेंसारखे दिग्दर्शक. सो अशी सुंदर अशी टीम या निमित्ताने काम करायला मिळाली. आणि काय, बरोबर एक ग्रुवलिंग चक्रामधनं आपल्याला परत परत जावंच लागतं, जायलाच पाहिजे. आणि आपण ॲक्टर म्हणून
ते या निमित्ताने पुन्हा एकदा जवळपास 7 वर्षांनी आता मी नाटक करते. एक्झॅक्टली. सो ते होतंय. सो आय एम व्हेरी हॅपी. बरं, नाटक, चित्रपट, मालिका की कविता, काय जास्त जवळच आहे? सगळं. तरी म्हणजे मला वाटतं त्यावेळेला त्या क्षणी जे करत असतो आपण ते. माझं सगळ्या माध्यमांवरती विलक्षण प्रेम आहे. मी सगळ्या माध्यमांमध्ये खूप कामही केलंय. पण तरीही तू आत्ता मला विचारशील की त्यातल्या त्यात काय? रमतेच कुठे फार, म्हणजे एक असं कम्फर्ट झोन की नाही, कम्फर्ट झोन मी खरंच सांगते माझा सगळीकडे आहे. फक्त नाटकात कसं ना, नाटकात तुम्हाला जास्त वेळ देता येतो. स्वतःला सुद्धा ॲज अन ॲक्टर म्हणून शोधत राहायला किंवा कॅरेक्टरचा आणखीन खोलात जाऊन विचार करायला तुम्हाला नाटक भाग पाडतं आणि हम्म. अलर्ट राहायला भाग पाडतं. तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही. राईट. कारण लाईव्ह चाललेलं आहे. कधी काही पटकन होऊ शकतं. आपल्याला बरोबर. इथनं ऑन पॉइंटच राहायला लागतं, ऑन युअर टोज. राईट. सो ते खूप आव्हानात्मक आहे ॲक्टर म्हणून. त्यामुळे कठीण काय आहे तर नाटक आहे. वा. सो असं आहे. बरं, थोडं पुढे जाण्याआधी मला पुन्हा एकदा विचारायचं होतं की या रोलने, कारण तू आता म्हणाली की नाटक आपल्याला भाग पाडतं पात्राविषयी विचार करायला आणि इतर सगळ्याच गोष्टी, स्वतः किती स्पृहा म्हणून किती बदललीस ह्या कॅरेक्टरचा अभ्यास करताना, किंवा काय तुझ्यात एक माणूस म्हणून काय बदल झाला? इट इज टू अर्ली टू से. कारण नाटकाची प्रोसेस फार सुंदर असते. 1 महिना तुम्हाला ऑलमोस्ट तालमीला मिळतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रयोगागणिक तुम्ही स्वतःला शोधत राहता. सो असं होत नाही की आज मला हे कॅरेक्टर सापडलं. तो शोध तुमचा चालू राहतो. आपण त्याला प्रयोग म्हणतो ना. राईट. प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट. आपण शोधत राहतो. दरवेळेला नवीन करत राहणं. दरवेळेला एखादं वाक्य, एखादा विचार, एखादं बिटवीन द लाईन्स, प्रत्येक वेळेला तुम्हाला ते नाटक नव्याने काहीतरी देत असतं. एक मात्र आहे की आपण ज्या काळात वावरतोय तो इतका अवघड काळ आहे अनेक दृष्टींनी. म्हणजे समाज माध्यमं असतील, आसपासचं समाजकारण असेल, फार बदलून गेलंय सगळं. खूप विचित्र झालंय ना. आपल्याला दिसत असतं. आपण अनेक घटना रोजच्या रोज पेपरात वाचतो. ते आपल्याला हादरवून टाकत असतात. या नाटकाचा ग्रेटनेसच हा आहे की 50 वर्षापूर्वीचं हे नाटक आहे. लिहिलं गेलेलं. ते नाटक, त्यातलं एकही वाक्य, एकही प्रसंग तुला इररिलेव्हंट वाटणार नाही. एक्झॅक्टली. आत्ताही 2024 साली. एक्झॅक्टली. म्हणून हे नाटक करायला पाहिजे. म्हणून हे नाटक जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला असंही वाटतं की नाटक कोण करत असतं त्याच्यावरनं सुद्धा त्याची दाहकता, भेदकता ठरते. इतकी सेन्सिबल लोकं एकत्र येऊन एक चांगली टीम, मुळात चांगली असलेली माणसं एकत्र येऊन हे नाटक करतात ना. या नाटकाचा विषय जितका सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्ह आणि बोल्ड याच्यात फरक आहे. बरोबर. एक बोल्ड विषय मांडताना तो कुठेही बीभत्स होणार नाही ह्याची काळजी घेऊन तो फार सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलाय. त्यातले बारकावे तुम्हाला कळतील. तुम्हाला प्रेक्षक म्हणून त्याचा त्रास होईल. तुम्हाला विचार करायला नाटक भाग पाडेल. तुम्ही चला आता पॉपकॉर्न खाऊन घरी जाऊ असं नाही म्हणू शकणार आहात. ह्याची कल्पना प्रेक्षकांना आणि मला वाटतं पुरुषचं एक आहेच तो हो, हो. ऑरा त्या नाटकाचा. मुळात दळवींनी इतकं ते म्हणजे अप्रतिम लिहिलेलं आहे. आम्हाला फक्त आत्ता डिलिव्हर करायचं आहे योग्य पद्धतीने. पण पुन्हा तेच आहे की कोण करतंय, सादर कोण करतंय, त्यांची क्रेडिबिलिटी काय, हे खूप मॅटर करतं अशा पद्धतीच्या विषयांमध्ये, अशा नाटकांमध्ये, आणि जे या निमित्ताने होईल असं मला वाटतं. तर थोडंसं मला तुला आणि माझ्या स्वतःच्या भूतकाळात जावं असं वाटतं की तुला पाहिलं की तू असशील किंवा मुक्ता बर्वे असतील, अग्निहोत्र ही मालिका आजही माझ्या तितकीच लक्षात आहे. रादर ती खूप जवळची मालिका आहे असं मी जेन्युइनली म्हणेल. नाटकं पुनर्जीवित होत आहेत, तर काही मालिका व्हाव्या आणि त्यातली एक अग्निहोत्र पण असावी असं मला पर्सनली वाटतं. तुझी त्या मालिकेबद्दलची काय विशेष आठवण आहे आणि ती उमा बंड हे कॅरेक्टर कसं घडलेलं, काय काय सांगशील? अरे काय सांगू आता, बघ ना, म्हणजे अग्निहोत्र मालिका होऊनच आता जवळपास 14-15 वर्ष हो. झाली असतील. 2008 आय मीन 15 वर्ष झाली असं आपण धरूया. 15 वर्षांनी आत्ताही तुला त्याबद्दल बोलावंसं, विचारावंसं मला वाटतंय. ह्याच्यातच आलं की सगळंच. सो काही काही प्रोजेक्ट्स ना असे होऊन जातात. ते जमून जातं, जुळून येतं त्याबद्दलचं सगळं. तसं या मालिकेच्या निमित्ताने आमचं झालं. मी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, मृण्मयी गोडबोले, आम्ही सगळे खूप लहान होतो. हो, हो. म्हणजे मी तर कॉलेजमध्येच होते, एस-वायला होते मी, अग्निहोत्र आली तेव्हा. आमच्या दृष्टीने मी काय कशा पद्धतीने ते मांडू मला कळत नाहीये, पण
विक्रम गोखले, डॉक्टर मोहन आगाशे, मोहन जोशी, शुभांगी गोखले, इला भाटे, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ही सगळी मंडळी एकत्र आम्हाला बघायला मिळाली काम करताना जवळून. आणि पुन्हा आम्हाला पर डे मिळायचा. सो काय म्हणतो आपण त्याला, पेड असलेलं ॲक्टिंग वर्कशॉप असं मी म्हणेन. कारण करिअरच्या इतक्या सुरुवातीच्या टप्प्यावरती, जिथे माझं तर ठरलं पण नव्हतं मला ॲक्टर व्हायचंय का नाही. माझी अनन्या नावाची एकांकिका होती, ती स्पर्धेत जिंकली. त्याचे रंगा गोडबोले किंवा सतीश राजवाडे, प्रतिमा कुलकर्णी हे तिघही वेगवेगळ्या स्पर्धांना जजेस होते. आणि समहाव त्या सगळ्या स्पर्धांमध्ये मला बक्षीस मिळालं होतं अभिनयाचं. तर त्यांनी तिथे तिथे मला पाहिलं होतं, म्हणून त्यांनी मला कास्ट केलं. आणि मग तिथनं पुढे करिअरची गाडी वेगळ्या दिशेने गेली सगळी. सो मला विलक्षण आनंद आहे त्या गोष्टीचा. खरंच 7 वर्षांनी तुला पुन्हा एकदा खरं तर रंगभूमीवर पाहायचंय. आणि कसं झालं की मी स्वतः पुरुष नाही पाहिले ऑब्व्हियसली, खूप खूप जुनं नाटक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मलाही पाहावंसं वाटतंय आणि या पिढीनेही पाहावं अशी खरं तर खूप इच्छा आहे. त्यामुळे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि प्रयोग कधीपासून आहे त्याबद्दल एक थोडं? 14 डिसेंबरपासून सलग आमचे प्रयोग आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही हे प्रयोग घेऊन येणार आहोत. एक अत्यंत उत्तम असा नाट्यानुभव तुम्हाला जर का घ्यायचा असेल आणि उत्तम लिहिलेलं स्क्रिप्ट, म्हणजे नाटक जितकं बघतो आपण तितकं ऐकतो सुद्धा, तर ते कानावर जरी पडले काही पद्धतीचे वाक्य आणि डायलॉग्स पोटंट असे, तर आपल्याला फार आनंद मिळतो श्रोता म्हणून सुद्धा, प्रेक्षक म्हणून सुद्धा. त्यामुळे ते बघायला, ऐकायला नक्की या आणि एक अतिशय भेदक असा अनुभव तुम्ही घेऊन जाल, मला खात्री आहे. थँक्यू सो मच सुरुवात आणि थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो 14 डिसेंबरपासून पुरुष हे नाटक महाराष्ट्रभरामध्ये प्रयोग होणार आहेत. नक्की पहा आणि कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया देखील कळवा. आता इथेच थांबते, भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.